महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली। तर सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल असणार आहेत। राधाकृष्णन हे गेल्या 5 वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहे। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल असतील। मध्यरात्री 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसंच नियुक्त्यांचं वृत्त हे आता जारी करण्यात आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली। तर सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल असतील। राधाकृष्णन गेल्या 5 वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहे। तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल म्हणून आता पदभार स्वीकारणार आहे। मध्यरात्री 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली। सीपी राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल असतील। तर राधाकृष्णन हे गेल्या 5 वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहे। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल असतील। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। मीनाक्षी, नक्की शुभम, आपण पाहतोय तर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सीपी राधाकृष्ण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आली। आपण पाहतोय की शनिवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास 10 राज्याचे तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या ज्या आहेत त्यांची नियुक्ती जी आहे याची वृत्त जी आहे ती जारी करण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतोय की राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं होतं। मात्र त्यानुसार आपण पाहतोय की संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तारखेपासूनच या नियुक्त्या ज्या आहेत त्या लागू होतील। सध्या आपण पाहतोय की राधाकृष्ण सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत। त्याच्या जागी आपण पाहू शकतो की संतोष कुमार गंगावर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येईल। मात्र एकूणच सध्या आपण पाहिलं तर भाजपचे ते नेते आहेत आणि संपूर्ण त्यांचा कार्यकाळ पाहिला तर चांगलाच त्यांचा कार्यकाळ आहे। मात्र भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। एकूणच सध्या सगळी परिस्थिती आपण पाहिलं तर मात्र विरोधात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला आहे। दहशतवादी हल्ले असतील किंवा मग अनेक असे जे दहशतवादी विरोधी संघटना आहेत त्यांच्या देखील विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतात आता नवीन आपण पाहू शकतो की राज्यपालपदी जे आहेत सीपी राधाकृष्ण यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। शुभम, मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।